सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। सोयाबीन पिकाला शेंगा व फुले न लागल्याने शेतकरी संकटात। ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन। तेल्हारा तालुक्यातील दहिगाव, मनपदा अशा अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाला शेंगा व फुले न लागल्याने शेतकरी संकटात सापडला आहे। या शेतातील पिकांचा सर्वे करून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी तहसीलदारांना निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी केली आहे। यावेळी दहिगाव व मनपदा येथील शेतकरी उपस्थित होते। जे सोयाबीन आहे दहिगाव शिवारातील त्यांना त्या झाडाला म्हणजे शेंगाच नाही लागेल आहे, म्हणजे एकदम असे रोगराई वगैरे असं काही नसून हे बघून घ्या। म्हणजे या झाडाला अजून एकही शेंग नाही आहे, फुलोरही दिसून नाही राहिला, शेंगही दिसून नाही राहिला, अडी नाही खायला नाही आहे, काहीच नाही। 4-4, 5-5 फवारण्या झाल्या। शेतकरी हा पैसा लावलो परेशान झाला, परंतु याला शेंग मात्र लागली नसून याकडे शासनाने थोडंसं लक्ष द्यावं। समस्त शेतकरी बांधव इथं तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहोत। आज आमच्या इथं म्हणजे अगदी प्रत्येकाची व्हरायटी वेगवेगळी प्रकारची आहे। सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारची मशागत केलेली आहे आणि वेळेवर फवारण्या पण केलेल्या आहेत। हे बघा, सोयाबीनच्या झाडांना पाण्यात फक्त फुल नाही, भाजी नाही आणि शेंग पण नाही आहे। आज आम्ही इथं तक्रार दिली येतो साहेबांकडे, तहसीलदार साहेबांकडे। आमची मागणी एकच आहे की आमच्या बियाण्यामध्ये तुमचे फॉल्ट आहे की हे पावसामुळे नैसर्गिक झालं, हे तुम्ही संशोधन करा आणि सर्व शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी। जसं आजपर्यंत आम्ही खर्च केलेला, खूप खर्च केला आहे, लाखोनं खर्च आपलं पीक जर आलं नाही तर लाख रुपयानं म्हणजे लाखो रुपयानं आमचा खर्च झाला आहे, नुकसान झालेलं आहे। आम्हाला फुलाची पाकळी आम्हाला खर्च जरी मिळाला तर आम्ही समाधान मानू, पण शेतकऱ्या सर्व शेतीमध्ये सर्वे करून समस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळायला हवी। आणि जे कंपनी शासनाची अशी हे मला शासनाने कंपनी बियाण्यामध्ये फॉल्ट आहे किंवा अजून काय झालं याचं निरीक्षण करून त्याची शहानिशा करून सर्व शेतकऱ्यांना मदत करायला हवी। आता मी संजय रमेश पात्रेकर मनपदा, आमच्या इथं सर्व शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। पराठ्यात पूर्ण पराठे चांगला रोटर चालू आहे आणि ओला पूर्ण शेतात पाणी साचलेलं आहे आणि मागच्या आठवड्यात आमच्या इथं ढगफुटी झालेली आहे। तरी हे पेपरले दिलं आम्ही, आमच्या ती कोणी अधिकारी पाहायला अजून आलेला नाही किंवा गाव पंचनामा झालेला नाही, स्थानिक तलाठी अजून यांनी तहसीलदार साहेबांनी पाठवला नाही। आमची अशी मागणी आहे की आमच्या गावचा संपूर्ण म्हणजे जे पाठपुरावा करावा शासन दरबारी, आमची मागणी जे आहे ते रेटून धरावी आणि संपूर्ण तेल्हारा तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा। विशेष सरकारच्या धोरणामध्ये आपले 2 तालुके सोडलेले आहेत, हे सावत्र वागणूक का देत आहे? जिल्ह्याच्या ठिकाणी भरपूर पाऊस झाला आणि बाळापूर आणि तेल्हारा तालुकाच का वगळला? हे आमचं शासनाच्या वतीने आम्ही आमच्या गावाच्या वतीने तहसीलदार साहेबाकडे आम्ही हे निवेदन सादर करीत आहोत। याच्यातून आमच्या गावाले किंवा आमच्या सर्व तालुक्याले न्याय भेटावा ही आमची कास्तकाराची संपूर्ण विनंती आहे। गर्जना मराठी न्यूज करिता आनंद बोदडे, तेल्हारा।